नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 16 मे रोजी IMDने मान्सूनच्या संदर्भात पहिले अपडेट ही जाहीर केलेले आहे. मित्रांनो, मान्सून हा साधारणपणे 22 मेला अंदमान निकोबारमध्ये त्याच्या निर्धारित वेळेवर येत असतो. परंतु यावर्षी हा मान्सून 16 मे रोजीच अंदमानमध्ये दाखल झालेला आहे. परंतु जरी हा वेळेआधी दाखल झालेला असला तरी त्याची समोरची स्थिती कशी असेल याची माहिती आपल्याला पुढील 4-5 दिवसात नक्कीच माहीत पडेल. कारण अरबी समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतसुद्धा एक कमी दाब क्षेत्र कार्यान्वित आहे आणि या कमी दाब क्षेत्राची जर चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले तर निश्चितच त्याचा मान्सूनच्या प्रगतीवर किंवा मान्सूनच्या पुढील वाटचालीवर निश्चितच त्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी मान्सून हा वेळेपूर्वी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. IMDने तसे जाहीरसुद्धा केलेले आहे. तर मित्रांनो, या मान्सूनच्या आगमनासोबतच दिनांक 17 मे रोजी एक पश्चिमी विक्षोभसुद्धा येताना आपल्याला दिसत आहे आणि पश्चिमी विक्षोभामुळे त्याचप्रमाणे मान्सूनला पोषक स्थिती अरबी समुद्र आणि बंगालचा समुद्र या दोन्ही ठिकाणी असल्या कारणामुळे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील 1 ते 2 विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील काही मोजक्याच राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 18 मे ते 20 मेचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 18 मे रोजी महाराष्ट्रातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. साधारणपणे नाशिक, घोटी, अकोले या परिसरामध्ये हा 18 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे जुन्नर, मुरबाड, लोणावळा या ठिकाणीसुद्धा पाऊस असणार आहे. पुणे, महाड आणि भोर या परिसरामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातसुद्धा हा पाऊस वादळी स्वरूपाचा असणार आहे. त्याचप्रमाणे चिपळूण, ईश्वरपूर या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 18 मे रोजी असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, निपाणी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे राजापूर, कणकवली आणि सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 18 मे रोजी राहण्याची शक्यता हा पूर्वमोसमी पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे आटणी आणि कुडाची या ठिकाणीसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये 18 मे रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 18 मे रोजी पूर्व विदर्भ आणि त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु वातावरण मात्र हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये 1 अंश डिग्री सेल्सिअसने तापमानसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच 18 मे रोजी कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आंध्रामधील काही भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा राज्यात पूर्व किनाऱ्यावर सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या पश्चिम विक्षोभामुळे पूर्वोत्तर राज्यात वादळी स्वरूपाचा पाऊस 18 मे रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मान्सूनची प्रगती कशी असेल किंवा मान्सूनच्या प्रगतीची चाल कशी असेल याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुन्हा वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. मित्रांनो, त्यापूर्वी आपण शेतीची कामे उरकून घ्यावी. मित्रांनो, 19 मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. शक्यतो कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे परिसर या परिसरामध्ये हा पाऊस असणार आहे. सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 19 मे रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, निपाणी आणि ईश्वरपूर या ठिकाणी हा पाऊस 19 मे रोजीसुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर त्या भागातील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी, कारण पश्चिमी विक्षोभ आणि अरबी समुद्रातील हे मोसमी वारे याचा एकत्रित परिणाम म्हणून काही भागामध्ये विजाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी आपली आणि आपल्या पशुधनाची निश्चितच काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, 19 मे रोजी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक या राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. केरळमध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे आंध्र आणि ओडिशा या राज्यात सुद्धा 19 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 19 मे रोजी सुद्धा मराठवाडा विभागातील भागात पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अपवाद वगळता पूर्व विदर्भातील 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 20 मे रोजी सुद्धा या अरबी समुद्रातील आणि बंगालच्या समुद्रातील मान्सूनच्या पोषक स्थितीमुळे आणि पश्चिमी विक्षोभामुळे वादळी स्वरूपाचा पाऊस 20 मे रोजी सुद्धा राहण्याची शक्यता आहे. 20 मे रोजी नाशिक परिसरामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर मराठवाडा विभागातील अहिल्यानगरमध्ये सुद्धा हा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस 20 मे रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकणातील सावंतवाडी, राजापूर आणि निपाणी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विश्वरपूर या ठिकाणी सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 20 मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील उर्वरित विभागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील उर्वरित भागामध्ये पावसाची शक्यता नाही. खानदेशातील काही भागामध्ये सुद्धा तापमान हे वाढण्याची शक्यता आहे, तिथे पावसाची शक्यता नाही. परंतु महाराष्ट्रासोबतच 20 मे रोजी उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे कर्नाटक राज्यामध्ये या पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा या पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसोबतच आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा हा पाऊस नुकसानकारक होण्याची शक्यता आहे. त्या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये बर्फवारी आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जरी 16 मे रोजी म्हणजे निर्धारित वेळेच्या जवळपास 6 दिवस आधी अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी त्याची पुढील वाटचाल हे नक्कीच कशी असेल किंवा त्यात काही अडथळा निर्माण होणार का, याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण अरबी समुद्र मध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार होऊन ते चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जर चक्रीवादळ निर्माण झालं तर त्या चक्रीवादळाचा निश्चित मान्सूनच्या या प्रगतीवर विपरीत किंवा सकारात्मक असा दोन्ही परिस्थितीत त्याचा परिणाम होऊ शकतो. एक तर सकारात्मक परिणाम होऊ शकतो किंवा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर विपरीत परिणाम झाला तर निश्चितच मान्सून लेट होईल किंवा जर सकारात्मक परिणाम जर झाला तर मान्सून हा वेळेआधी दाखलसुद्धा होऊ शकतो. तर त्या संदर्भातची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.